चैम्बूर में रात को ही मनाई गई छत्रपति शिवाजी महाराज की जयंती। शिवसेना नेता एमपी अनिल देसाई, सुबोध आचार्य, प्रमोद शिंदे और अनिल पाटनकर सहित हजारों लोग रहे मौजूद। आधी रात को ही चैम्बूर पांजरा पोल स्थित स्मारक पर पुष्पहार अर्पण कर महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बहुत ही भव्य तरीके से मनाई गई। शिवसेना यूबीटी नेता सांसद अनिल देसाई, उपनेता सुबोध आचार्य और विभाग प्रमुख प्रमोद शिंदे ने रात 12 बजे महाराज के अश्वारूढ़ प्रतिमा को पुष्पहार पहनाकर जयंती की शुरुआत की, तो वहीं यहां मौजूद हजारों लोगों द्वारा लगाए गए छत्रपति शिवाजी महाराज की जय के नारे से आसमान गूंज उठा। इस दौरान शिवसेना यूबीटी के वरिष्ठ पदाधिकारी सुप्रदा फातरपेकर, अनिल पाटनकर, मीनाक्षी पाटनकर और स्नेहल शिवकर जैसे कई मान्यवर मौजूद थे। आपल्या हिंदू धर्माच्या तिथीनुसार आज फाल्गुन तृतीयात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला आणि जे शिवसेनेची एक परंपरा कायम शिवसेना प्रमुखांनी दिली त्यानुसार या तिथीला आम्ही शिवसेना पक्षातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवजयंती साजरी करत असतो। आजही तुम्ही बघताय रात्रीचे 12 वाजून गेले आणि शिवजयंतीचा उत्सव हा सुरू झालेला। शिवजयंतीच्या या उत्सवामध्ये आनंद जल्लोष सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतो। शिवसैनिक शिवप्रेमी हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जरी असले तरी इथे आवर्जून उपस्थित असतात आणि उद्या संबंध दिवस सकाळपासून भरगच्च असे कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्तानं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाराजांची जी उंची आहे ते वर्णन कारण की ते मेट्रो बरोबर झाले त्याचा पाठपुरावा आम्ही सुद्धा करतोय। राज्य शासनाचं काम आहे, हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे आणि ते सुद्धा हे पूर्ण करतील अशी अपेक्षा। साहेब काय नाव पुढे केलं नाही का? महाविकास आघाडीच्या उच्चस्थ नेतृत्वाकडनं या गोष्टीची चर्चा झाली आणि त्यांनी एकत्रित घेतलेला हा निर्णय। सांगणारे आज शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि देसाई साहेब स्वतः वर जाऊन पुष्पवंदन केलं, काय सांगणार? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं तर शिवसैनिकाला एक सण असतो तो आणि हा राष्ट्रीय सण मला वाटते रोजच साजरा व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आणि इच्छा असेल। पण ज्या महाराजांनी आम्हाला ताटमानेने ह्या हिंदुस्थानात जगायला शिकवलं, आमचा आवाज म्हणून आज जी ताकद उभी केली आमच्या पाठी, त्यांनी जो आशीर्वाद उभा केलाय तेच कारण आहे की आज आम्ही ताटमानेने या हिंदुस्थानात जगतोय। आणि त्या महाराजांची जयंती तिथीनुसार खरं म्हणजे महाराजांची जयंती कधी व्हावी याचा वादच असू नये, कारण अशा महात्म्यांच्या जयंत्या रोजच व्हायला पाहिजे। आणि झालापादप्रमाणे यंदा सुद्धा इथे छत्रपती शिवाजी स्मारक समिती आणि विभाग क्रमांक 9च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली। मान्य खासदारांच्या हस्ते महाराजांचं पूजन आणि त्यांना पुष्पमाला चढवून करण्यात आलं। आज आपल्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींना, सर्व शिवसैनिकांना आणि चेंबूरकर वासियांना छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। हो, तुम्ही स्वतःवर जाऊन महाराजांच्या जयंतीनिमित्त एक वैभवशाली परंपरा आम्ही जपली आहे, ते म्हणजे रात्री 12 वाजता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून भव्य आम्ही मिरवणूक काढतो आणि थेट इथे आम्ही रात्री 12 वाजता वंदना करण्यासाठी, मुजरा करण्यासाठी, त्यांना नतमस्तक होण्यासाठी आम्ही येतो आणि अनेक वर्षाची परंपरा आमची आहे। आणि मला आनंद आहे की ह्या वर्षी सुद्धा आमच्या शिवसैनिकांनी आणि शिवभक्तांनी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि भव्य असं या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल जल्लोषामध्ये आम्ही जन्मोत्सवाला सुरुवात केली। अनिल देसाई पण आले होते। प्रत्येक वर्ष आधी तब्येतीच्या कारणामुळे आज ते येऊ शकले नाही, तसं त्यांचा निरोप आला। त्यांची येण्याची खूप इच्छा होती, परंतु त्यांनी मला तसं विभाग प्रमुख यांना त्याने मला कळवलं आणि मग त्याच्यामुळे
आमचा थोडासा हिरमोड झाला नक्कीच, परंतु शेवटी शिवाजी महाराजांची जयंती ही तेवढ्याच ताकदीने होणं हे अत्यंत आवश्यक होत असतं आणि तेवढ्या ताकदीने आणि उत्साहाने आम्ही ती साजरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आम्ही केला.